नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुर्णे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 36व्या अंकावर टॉपिक वाईज करंट अफेअर्सची सिरीज बघतोय। त्याच्यामधले 12 टॉपिक आपले झालेले आहेत। आता पुढचा जो टॉपिक आहे तो प्रादेशिक आणि राष्ट्रीय घडामोडी, ते आपण या सेशनमध्ये बघणार आहे। थोडासा गॅप पडला, त्याचं प्रमुख कारण होतं आपला 38वा अंक येणार होता, त्याचं भरपूर आपण काम बाकी होतं। म्हणजे त्याचं प्रूफ रिडिंग वगैरे आपण व्यवस्थित करत असतो 3-4 वेळा, त्याच्यात कुठल्याही प्रकारची चूक राहू नये किंवा कुठल्याही प्रकारचं एरर राहू नये, त्यामुळं त्या पुस्तकाला वेळ देणं गरजेचं होतं। त्याच्यामुळे थोडंसं गॅप पडलेला आहे, त्याच्याबद्दल क्षमस्व। इथून पुढे मात्र आपले जे काही लेक्चर्स असतील ते रेग्युलर होतील। तर आजचा विषय आपला जो आहे प्रादेशिक व राष्ट्रीय घडामोडी या टॉपिकवर आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपला जो 38वा अंक आहे तो सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध झालेला आहे। त्याच्यामध्ये 11 मे ते 31 जुलै पर्यंतच्या घडामोडीचा समावेश आहे। म्हणजे आपण या वर्षीतले 3 अंक आलेले आहेत आपले। 36वा अंक आहे, 37वा अंक आहे आणि आता 38वा अंक अवेलेबल झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी तुम्ही कुठल्याही दुकानावरती गेला, स्पर्धा परीक्षेचे पुस्तक मिळणाऱ्या ठिकाणी हे पुस्तक तुम्हाला भेटून जाईल। ऑनलाईन आपली वेबसाईट आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही मागू शकता। simplifiedcart.com ही वेबसाईट आहे। किंवा काही इतर अडचणी असतील तर हे 2 मोबाईल नंबर आहेत, यावर तुम्ही संपर्क साधू शकता। 11 मे ते 31 जुलै 2025 पर्यंतच्या घडामोडी या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत। ठीक आहे, तर आपण सुरुवातीला प्रादेशिक घडामोडी बघूयात। याच लेक्चरमध्ये आपल्याला पुढे राष्ट्रीय घडामोडी बघायचे। प्रादेशिक घडामोडी थोडासा लहान टॉपिक आहे, त्याच्यामुळे आपण दोन्ही टॉपिक एकत्र बघणार आहोत। तर प्रादेशिक घडामोडी मधल्या पहिली न्यूज आहे आपली, महाराष्ट्रातील दुसरं कवितांचं गाव सुरू करण्यात आलेलं आहे, त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। विष्णू वामन शिरवाडकर किंवा त्यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखलं जातं, त्यांच्या जन्मगावी दुसरं कवितांचं गाव सुरू करण्यात आलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे या गावामध्ये महाराष्ट्रातील दुसरं कविताचं गाव सुरू करण्यात आलं, हे लक्षात ठेवा। कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी म्हणजे 27 फेब्रुवारी 2025 रोजी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। त्या 27 फेब्रुवारी 2025 ला मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे। लक्षात ठेवायचंय, दरवर्षी 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। अजून एक मराठी भाषेसंदर्भात आहे, 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषाला जे अभिजात दर्जा दिलेला आहे 3 ऑक्टोबर 2024, त्या स्मरणार्थ मराठी अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे। तर मराठीसाठी हे 2 विशेष लक्षात ठेवायचे। 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आणि हा चालू घडामोडीचा आता निर्णय झालेला आहे। 3 ऑक्टोबर हा दिवस जो आहे अभिजात मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झालेला आहे। तर त्याच संबंधित आपण काही महत्वाचे मुद्दे बघूयात। जे दुसरं कविताचं गाव ठरलेलं जे आहे त्याच्यामध्येच पहिलं जे गाव आहे ते उभा दांडा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभा दांडा हे महाराष्ट्रातील पहिलं कवितांचं गाव आहे, हे लक्षात ठेवा। ते मंगेश पाडगावकर यांचं जन्म ठिकाण आहे। त्याच्यानंतर भारतातील पहिलं पुस्तकाचं गाव म्हणून जेव्हा उपक्रम सुरू करण्यात आला होता तेव्हा सुद्धा हा उपक्रम खूप गाजलेला। भिल्लार हे भारतातील पहिलं पुस्तकाचं गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित केलेलं आहे। ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी, महाबळेश्वर तालुक्यातील भिल्लार या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। भारतातील पहिलं मधाचं गाव म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे मांघर, हे सुद्धा महाबळेश्वर तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यात आहे। मांघर हे सुद्धा चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत। तुम्हाला जोड्या लावायला किंवा सरळ एका लाईनीमध्ये प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतं। महाराष्ट्रातील फुलपाखराचं पहिलं गाव म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलेलं आहे। पारपोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातलं गाव आहे, त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं। महाराष्ट्रातील पहिलं फळांचं गाव धुमाळवाडी हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातलं आहे। धुमाळवाडी हे गाव, हे थोडंसं फॅक्च्युअल डेटा आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। पुढचा
न्यूज आहे, बायो बिट्युमिनस द्वारे बांधलेला भारतातला पहिला महामार्ग, जो बायो बिट्युमिनस या घटकाचा वापर करून बांधण्यात आलेला आहे, तो महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळं याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. देशात प्रथमच असा प्रयोग करण्यात आला. बायो बिट्युमिन या घटकाचा वापर करून महामार्गाची बांधणी करण्यात आली आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. कोणत्या ठिकाणी हे झालं लक्षात ठेवायचंय, नागपूर मानसर बाह्यवळण प्रकल्पामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर हा रस्ता बनवण्यात आलेला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. याची जी टेक्नॉलॉजी आहे ती प्राज इंडस्ट्रीज ही जी कंपनी आहे त्यांनी विकसित केलंय. कच्च्या लिग्निनचं त्यांनी बायो बिट्युमिन मध्ये रूपांतर केलेलं आहे. ठीक आहे. कोणत्या ठिकाणी हा पहिला महामार्ग बांधला अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर हे लक्षात ठेवायचंय, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 आणि नागपूर मानसर बाह्यवळण प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेला आहे. पुढची आपली न्यूज आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भात. मध्यंतरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठा विरोध या प्रकल्पाला झालेला होता. त्याच्यामुळे हा प्रकल्प स्थगित करण्यात आलेला होता. त्याला परत आता मंजुरी देण्यात आलेली आहे कामाला त्याच्या. तर त्या संदर्भात न्यूज आहे, शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातला प्रस्तावित महामार्ग आहे. तर त्यावरती प्रश्न येऊ शकतो. याचे वैशिष्ट्य जर बघितले तर नागपूर ते गोवा दरम्यान हा महामार्ग बांधण्यात येणार आहे. जसा आपला नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग आहे त्याच प्रकल्पाच्या धर्तीवर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. नागपूर ते गोवा दरम्यान हा असणार आहे. याची सुरुवात जी होणार आहे पवनार या ठिकाणाहून होणार आहे. वर्धा जिल्ह्यातलं ठिकाण आहे पवनार. पवनार पासून तो समृद्धी महामार्गाला पुढे नागपूरशी जोडण्यात येणार आहे. मात्र सुरुवात लक्षात ठेवायचे, पवनार या ठिकाणाहून होणार आहे. पवनार हे विनोबा भावे यांच्या आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. 1938 मध्ये विनोबा भावे यांनी पवनार या ठिकाणी आश्रम स्थापन केलेला होता. त्याच्यानंतर याचा शेवट जो असणार आहे तो पत्रादेवी या ठिकाणी असणार आहे. गोव्यामध्ये हे ठिकाण आहे, शक्तीपीठ आहे. त्याला शक्तीपीठ नाव देण्याचं प्रमुख कारण म्हणजे काय, 3 शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार आहे. त्याच्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, तुळजापूरची तुळजाभवानी आणि गोव्यामधली पत्रादेवी या ठिकाणी याचा शेवट असणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्र गोवा सीमेच्या जवळ हे ठिकाण आहे. याची लांबी जर बघितली तर 802 किलोमीटर एवढी लांबी आहे. आता समृद्धीची जर लांबी बघितली तर 701 किलोमीटर आहे. समृद्धी महामार्ग जो आहे देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे. आता त्याच्यापेक्षाही जास्त लांबी या महामार्गाची असणार आहे. हा जर महामार्ग कंप्लीट झाला तर हा सुद्धा देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे किंवा द्रुतगती महामार्ग ठरणार आहे. एकूण 6 लेन असणार आहे. याची जी निर्मिती आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे केली जाणार आहे. सेम समृद्धी महामार्गाची निर्मिती सुद्धा याच महामंडळाने केलेली आहे. थोडस लक्षात ठेवा कोणत्या 2 ह्याच्या दरम्यान असणार आहे, सिटीज दरम्यान, नागपूर आणि गोवा दरम्यान. सुरुवात याची पवनार या ठिकाणाहून होणार आहे वर्धा जिल्ह्यातील आणि याचा शेवट जो आहे तो गोव्यामधील पत्रादेवी या ठिकाणापर्यंत असणार आहे. लांबी लक्षात ठेवायची, 802 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. आता जो प्रवासाचा कालावधी आहे नागपूरवरून गोव्याला जाण्यासाठी तो 18 ते 20 तास लागणार आहे. जर या महामार्गावरून गेलं तर तो कालावधी 8 ते 10 तासापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. एकूण 12 जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. जवळपास 86,000 कोटी रुपये या प्रकल्पाचा खर्च आहे. जे काही या शक्तीपीठ महामार्गावरती असा याची डिझाईन असणार आहे की जे फेमस आपले धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळांना जोडणारा हा महामार्ग तयार करण्याचा त्या ठिकाणी उद्देश आहे. त्याच्यामध्ये औंढा नागनाथ असेल, सचखंड गुरुद्वारा असेल, कारंजा लाड, माहूर वगैरे अशा धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी हा महामार्ग तयार करण्यात येणार आहे. ठीक आहे. थोडक्यात आपण शॉर्ट न्यूज बघूयात, संक्षिप्त घडामोडी. जपानमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. 1 लाइनर स्वरूपाचा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जपानमधील टोकियो या शहरामध्ये, जपानची राजधानी टोकियो आहे, टोकियो या शहरामध्ये इदोगावा इंडिया कल्चर सेंटर मध्ये हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. कोणी उभारला? आम्ही पुणेकर फाउंडेशन, ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडिया आणि इदोगावा इंडिया कल्चरल सेंटर यांच्यातर्फे या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. याचे शिल्पकार
आहेत विवेक खटावकर यांनी हा छत्रपती शिवरायांचा पुतळा तयार केलेला आहे. कोणत्या ठिकाणी उभारला हे लक्षात ठेवायचंय. जपानमधील टोकियो शहरामध्ये जे इदोगावा इंडिया कल्चर सेंटर आहे त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. पुढचा आहे शिवसृष्टी संदर्भात. महाराजा छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे, तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. त्याच्यानंतर JNU मध्ये मराठी अध्यासन केंद्र स्थापन करण्याची घोषणा उदय सामंत यांनी केलेली होती. त्याचं आता उद्घाटन सुद्धा झालेलं आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीमधलं हे विद्यापीठ आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. त्या ठिकाणी कुसुमाग्रज यांच्या नावाचं अध्यासन स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, एक कुसुमाग्रज यांच्या नावाने सुरू करण्यात आलेलं आहे, दुसरं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने. हे दोन अध्यासन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुरू करण्यात आलं. आता रिसेंटलीच त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याची सविस्तर माहिती तुम्हाला 38व्या अंकात वाचायला भेटणारच आहे. पुढची न्यूज आहे, देशातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्र सरकार स्थापन करणार आहे अशी घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात देशातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे आणि या उपक्रमाचं नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी एक कार्यगट देखील स्थापन करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारची अजून एक न्यूज आहे. आंध्र प्रदेशने सुद्धा घोषणा केली की आम्हाला सुद्धा देशातील पहिलं AI विद्यापीठ स्थापन करायचंय. त्यांनी NVIDIA सोबत अशा स्वरूपाचा करार केलेला आहे. पुढच्या अंकात त्याची माहिती आहे, तेव्हा लेक्चर घेताना बघूयात. ह्या दोन राज्याची सध्या स्पर्धा चालू आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश दोन्ही राज्यांनी घोषणा केली जेव्हा स्थापन होईल तेव्हा ते पहिलं राज्य त्यावेळी ठरेल. पुढची न्यूज आहे ई कॅबिनेट बैठक. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदाच ई कॅबिनेट बैठक घेण्यात आलेली आहे. पेपर विरहित कॅबिनेट ही संकल्पना राबवण्यासाठी आणि पर्यावरणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये 7 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ई कॅबिनेट पार पडली. हे लक्षात ठेवा. या स्वरूपाचा उपक्रम याआधी हिमाचल प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यांनी सुद्धा राबवलेल्या आहेत. आता महाराष्ट्रामध्ये कधी पार पडले असं विचारलं जाऊ शकतं, तर 7 जानेवारी 2025 ला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ई कॅबिनेट पार पडलेली आहे. पुढचं आहे, पुणे विमानतळाचं नामकरण करण्यात आलं. पुणे शहरामध्ये लोहगाव या परिसरामध्ये विमानतळ आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज असं नामकरण करण्यात आलं. एवढं लक्षात ठेवा. सरळ सरळ एका लाईनीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या विमानतळाला हे नाव दिलं किंवा पुणे विमानतळाला कोणाचं नाव दिलं, अशा स्वरूपाचा प्रश्न तिथं फ्रेम होऊ शकतो. पुढचं महत्वाची न्यूज आहे, महाराष्ट्रातलं पहिलं आदिवासी विद्यापीठ आणि भारतातलं तिसरं आदिवासी विद्यापीठ नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. देशातील तिसरे आणि महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि हक्काचं उच्च शिक्षण देणं किंवा तंत्रज्ञान शिक्षण देणं हा त्यामागचा उद्देश आहे. याच्या आधी देशामध्ये 2 ठिकाणी आदिवासी विद्यापीठ कार्यरत आहेत. मध्य प्रदेशातील इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ हे विद्यापीठ आहे अमरकंटक येथे. ठीक आहे, मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी एक आहे. दुसरं जे आहे ते आंध्र प्रदेशातील विजयनगर या ठिकाणी आदिवासी विद्यापीठ आहे. याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तिसरं आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. एक अभिमत विद्यापीठ सुद्धा आहे ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी. कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस असं त्याचं नाव आहे. त्याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा आहे. पण सरकारी विद्यापीठांचा जर विचार केला तर एक मध्य प्रदेशमध्ये, दुसरं आंध्र प्रदेशमध्ये आणि आता तिसरं भारतातील महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात येणार आहे. कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे लक्षात ठेवा, नाशिक या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. ठीक आहे, आपण प्रादेशिक घडामोडी बघितल्यात, तेवढ्याच घडामोडी होत्या. आता राष्ट्रीय घडामोडी बघूयात. पुढचा टॉपिक आहे 14वा टॉपिक आपला. याच्यामध्ये
महाकुंभ मेळा 2025 संदर्भात न्यूज आहे. पहिली आपली न्यूज, महाकुंभ मेळा हा महत्वाचा आहे, कारण 144 वर्षानंतर महाकुंभ मेळा झालेला आहे. दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो, पण हा विशेष महाकुंभ मेळा 12 कुंभमेळ्याच्या चक्रानंतर म्हणजे 144 वर्षानंतर येतो. हा जो कुंभमेळा कुठे पार पडलेला आहे? त्रिवेणी संगम, प्रयागराज, उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडलेला आहे. त्रिवेणी संगम का म्हणतात तर 3 नद्या त्या ठिकाणी एकत्र येतात, 3 नद्यांचा संगम होतो. गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा त्या ठिकाणी संगम होतो, म्हणून त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. त्या ठिकाणी महाकुंभ मेळा पार पडलेला आहे. 144 वर्षानंतर झाला, हे लक्षात ठेवा. यापूर्वी 1881 मध्ये महाकुंभ मेळा पार पडलेला होता. आता फ्युचरमध्ये जो येणारा असेल तो 2169 या साली तो येणार आहे. साधारणतः दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन होतं. 2017 मध्ये कुंभमेळ्याला युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत त्याचा समावेश केलेला आहे, हे लक्षात ठेवा. कुंभमेळ्याचं ठिकाण कधी ठरतं तर गुरु, सूर्य आणि चंद्र, गुरु, सूर्य आणि चंद्र यांच्या ज्योतिषशास्त्रीय संरेखनाने किंवा अलाइनमेंटने, किंवा त्याला काय म्हणतात, एका सरळ रेषेत जेव्हा हे 3 ग्रह येतात, गुरु, सूर्य आणि चंद्र, त्यावेळी त्या कुंभमेळ्याचं ठिकाण ठरत असतं. हा जगातील सर्वात मोठा मानवी मेळावा आहे, जो काही 45 दिवस हा सोहळा पार पडलेला आहे. त्याच्यामध्ये 64,77,00,000 भाविकांनी कुंभमेळ्याला भेट दिलेली आहे. 4 ठिकाणं आहेत, 4 ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. त्याच्यामध्ये प्रयागराज जे आपण आता बघितलंय, त्रिवेणी संगम म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावर प्रयागराज हे ठिकाण आहे. त्याचं पूर्वी नाव काय होतं? अलाहाबाद हे नाव होतं. योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज असं त्याचं नामकरण केलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये हा प्रयागराज या ठिकाणी एक भरतो. दुसरा आहे हरिद्वार, गंगा नदीच्या काठीच उत्तराखंडमध्ये कुंभमेळा भरतो. मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी क्षिप्रा नदीच्या काठी सुद्धा एक कुंभमेळा भरतो. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी गोदावरी नदी काठी भरणार आहे. 2027चा पुढचा 26-27चा जो कुंभमेळा आहे याच्यानंतरचा तो नाशिक या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. पुढची न्यूज आहे प्रजासत्ताक दिन सोहळा 2025. दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळा आपण साजरा करतो. कधी करतो? 26 जानेवारी या दिवशी करतो. तर कर्तव्य पथ नवी दिल्ली या ठिकाणी हा सोहळा पार पडला. त्याची आवृत्ती होती 76वी. 26 जानेवारी 2025 रोजी का साजरा केला जातो त्याचं प्रमुख कारण आहे 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना अंमलात आली. आता 26 जानेवारी ही तारीखच निवडण्यामागचं कारण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इतिहासामध्ये तुम्ही ऐकलेलं असेल 1930ला 26 जानेवारी 1930ला आपले जे काही राष्ट्रीय चळवळीतील नेते होते त्यांनी पहिला इंडिपेंडन्स डे किंवा पहिला स्वातंत्र्य दिन किंवा स्वराज दिन साजरा केलेला होता. त्याचं लक्ष, त्याचं महत्व लक्षात घेऊन 26 जानेवारी 1950 ही तारीख निवडण्यात आली आणि राज्यघटना अंमलात आलेली आहे. तो दिन आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ध्वजारोहण जे करण्यात आलं ते द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि 15 ऑगस्टला पंतप्रधान ध्वज फडकतात. हा छोटासा फरक लक्षात ठेवायचा आहे. हे महत्वाचं आहे. या वर्षीचे प्रमुख पाहुणे कोण होते अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रबावो सुबिआंतो इंडोनेशियाचे अध्यक्ष होते. त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हे पद भूषवलेलं आहे. 4थे इंडोनेशियाचे नेते होते ज्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता. यापूर्वी 1950ला जेव्हा आपला पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला त्यावेळेस सुद्धा इंडोनेशियाचेच अध्यक्ष सुकर्णो नावाचे जे अध्यक्ष होते त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला होता. आता प्रबावो सुबिआंतो इंडोनेशियाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी घेतलेला आहे. या वर्षीची थीम काय होती प्रजासत्ताक दिनाची हे लक्षात ठेवा. स्वर्णिम भारत विरासत और विकास ही 2025 ची थीम होती. संचलनाचे नेतृत्व इंडोनेशियाच्या सैन्य दलाच्या पथकाने केलेलं आहे. या ठिकाणी मागील काही प्रमुख पाहुणे दिलेले आहेत.
2020 ला ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो आले होते. 2021-22 ला कोविड ही महामारी असल्यामुळं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्रमुख पाहुण्यांना बोलवण्यात आलेलं नव्हतं. 23 ला अब्देल फताह अल सिसी इजिप्तचे अध्यक्ष होते, ते आले होते. 2024 ला इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सचे होते, हे आले होते. जोड्या लावायला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं, यावर्षीचे प्रमुख पाहुणे कोण होते, यावर्षीची थीम काय होती, हे दोन मुद्दे फार महत्वाचे आहेत. आणि प्रजासत्ताक दिन सोहळा जो आहे तो केंद्राच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे आयोजित केला जातो. 2022 पासून एक नवीन त्या ठिकाणी प्रथा पडली की 23 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. 23 जानेवारीला सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन असतो, तो पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 30 जानेवारीला महात्मा गांधीजींची पुण्यतिथी असते, शहीद दिन म्हणून साजरी केली जाते. ह्या दोन कालावधीमध्ये म्हणजे 23 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. आता प्रजासत्ताक दिनामध्ये जे काही चित्ररथ असतात वेगवेगळ्या राज्यांचे, वेगवेगळ्या विभागांचे, तर त्यांची एक हे केलं जातं, त्यांचा प्रथम द्वितीय असा क्रमांक काढला जातो, पुरस्कार त्यांना प्रदान केला जातो. तर या वर्षीचा जो प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये, ते उत्तर प्रदेशला मिळालेला आहे. महाकुंभ 2025 या थीमवर आधारित त्यांनी चित्ररथ सादर केलेला होता उत्तर प्रदेशनी. यावर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ त्या ठिकाणी नव्हता. उत्तर प्रदेशला पहिला क्रमांक दिला, हे लक्षात ठेवायचं आहे. त्रिपुराला दुसरा क्रमांक मिळालाय. सनातन श्रद्धा या संकल्पनेखाली त्यांनी चित्ररथ सादर केलेला होता. आंध्र प्रदेशला लाकडी खेळण्यांचं प्रदर्शन केलं होतं, तिसरा क्रमांक मिळालेला आहे. पहिला क्रमांक लक्षात ठेवायचंय उत्तर प्रदेशला मिळालेला आहे. त्याच्यानंतर तिन्ही दलांचा जर विचार केला तर सर्वोत्कृष्ट मार्चिंग पथक म्हणून जम्मू काश्मीर रायफल्स या गटाला किंवा या चित्ररथाला भेटलेला आहे प्रथम क्रमांक. सर्वोत्कृष्ट मार्चिंग पथक CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असं म्हणतात त्याला, किंवा इतर काही सहाय्यक दल असतील, पोलीस दल असतील, त्यापैकी दिल्ली पोलिसांना या विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. सर्वोत्तम चित्ररथ मंत्रालय किंवा विभागांचा जर विचार केला तर आदिवासी व्यवहार मंत्रालय किंवा कार्य मंत्रालय यांना मिळालेला आहे. हे लक्षात ठेवायचं. सर्वोत्तम चित्ररथ पॉप्युलर चॉईस या श्रेणी अंतर्गत गुजरातला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. त्याची थीम होती सुवर्ण भारत वारसा आणि विकास. पहिला हे मात्र विसरू नका, हे बाकीचं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. खूप रेअर चान्सेस आहेत प्रश्न विचारण्याचे, पण यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. उत्तर प्रदेश याला पहिला क्रमांक मिळालेला आहे. भारत पर्व 2025 हे प्रजासत्ताक दिनांचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम राबवला जातो. एकदा आयोगाने प्रश्न विचारलेला होता, भारत पर्व कोणत्या कालावधीमध्ये राबवण्यात आला, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला होता. यावर्षी 26 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 दरम्यान भारत पर्व हा कार्यक्रम नवी दिल्लीतील लाल किल्ला या ठिकाणी राबवण्यात आलेला होता किंवा आयोजित करण्यात आलेला होता. दरवर्षी याच ठिकाणी आयोजित केला जातो. प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या आसपासच ते कालावधी असतो त्याचा. यावर्षी 26 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये मात्र महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झालेला होता. त्याचं थीम काय होती, मधाचे गाव. आपण आता रिसेंटली पहिल्याच स्लाइडमध्ये बघितलेलं आहे. मधाचं गाव म्हणून, महाराष्ट्रातील पहिलं मधाचं गाव म्हणून मांघर हे महाबळेश्वर तालुक्यातलं, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे पहिलं मधाचं गाव त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. तर जे काही भारत पर्व या कार्यक्रमामध्ये चित्ररथ सादर करण्यात आलेले होते, त्यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना काय होती, तर मधाचे गाव ही संकल्पना होती, हे लक्षात ठेवा. चित्ररथाची थीम सेम आपलं जे प्रजासत्ताक दिनाची थीम होती सुवर्ण भारत वारसा आणि विकास, तीच थीम याची सुद्धा होती. याचं आयोजन कोण करतं हे लक्षात घ्या. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे या भारत पर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. 2016 पासून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. जी काही भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता आहे किंवा वेगवेगळा वारसा आहे त्याचं प्रदर्शन करणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे.
ठीक आहे, पुढची न्यूज सुद्धा महत्वाची आहे. देशातलं पहिलं सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात आलंय गुजरातमधील आनंद या ठिकाणी. सरळ सरळ वन लाइनर मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं, तर गुजरात या राज्यातील आनंद या ठिकाणी ग्रामीण व्यवस्थापन संस्था ही विशेष राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ म्हणून स्थापन केली जाणार आहे. त्याला नाव काय दिले, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ असं त्या विद्यापीठाला नाव दिलेलं आहे. देशातील अशा प्रकारचं हे पहिलंच विद्यापीठ आहे. सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं, हे विसरायचं नाही. गुजरातमधील आनंद या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. केंद्र सरकारने 3 फेब्रुवारी 2025 रोजी त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025 सादर केलेलं आहे. सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी लोकसभेत हे विधेयक सादर केलेलं आहे. ठीक आहे, गुजरातचे प्रख्यात सहकारी नेते त्रिभुवनदास पटेल यांचं नाव या विद्यापीठाला दिलेलं आहे. त्रिभुवनदास पटेल, त्याचं नाव आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे, तेलंगणाने एक जात जनगणना सर्वेक्षण केलेलं होतं, त्याची आकडेवारी जाहीर केलेली आहे. त्या संदर्भात पुढची न्यूज आहे. हे लक्षात ठेवायचे की भारतातील पहिली जात जनगणना ही बिहार या राज्याने केलेली आहे. त्याच्यानंतर तेलंगणा असं दुसरं राज्य ठरलंय की ज्यांनी जी आकडेवारी गोळा केली आणि जाहीर केली. त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगार, राजकीय आणि जात सर्वेक्षण असं वेगवेगळ्या घटकांचं त्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्याची आकडेवारी आता जाहीर झालेली आहे. त्यानुसार तेलंगणामध्ये 56.33% लोकसंख्या मागासवर्गीय असल्याचं आढळून आलेलं आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जातींचं प्रमाण 17.43%, अनुसूचित जमातीचं प्रमाण 10.45% आणि अन्य जातीचं 15.79% असं प्रमाण आहे. लक्षात ठेवा, कोणत्या राज्याने जाहीर केलं विचारलं जाऊ शकतं. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या राज्यांनी जात जनगणनाची आकडेवारी जाहीर केली असं विचारलं जाऊ शकतं. आणि पहिलं राज्य सुद्धा विसरायचं नाही, देशातलं पहिलं राज्य आहे बिहार. बिहार राज्याने यापूर्वी जात गणना केलेली होती आणि त्याची आकडेवारी सुद्धा जाहीर केलेली होती. आता जी पुढची येणारी 16वी जनगणना आहे, केंद्र सरकारने हा पण निर्णय घेतलाय की येणाऱ्या जनगणनेमध्ये 2026 मध्ये जी जनगणना सुरू होणार आहे भारताची 16वी, त्याच्यामध्ये सुद्धा जात जनगणना करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे. त्याची सविस्तर माहिती आपल्याला आपल्या आता नुकत्याच प्रकाशित झालेल्या 38व्या अंकात आपण दिलेली आहे. ठीक आहे, पुढचं आहे झेड मोड किंवा त्यालाच सोनमर्ग बोगदा. या बोगद्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. जम्मू काश्मीर मधील गंदरबल जिल्ह्यामध्ये हे महत्वाचा बोगदा आहे. त्याला झेड मोड किंवा झेड मोर असं म्हटलं जातं किंवा त्याला सोनमर्ग असं सुद्धा म्हटलं जातं. नाव लक्षात ठेवा, सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये गंदरबल नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणी झालेला आहे. झेड मोड म्हणजेच काय, तर त्याचा आकार झेड या अक्षरासारखा आहे. इंग्रजी झेड या आकारासारखा असल्यामुळे त्याला झेड मोड असं नाव दिलेलं आहे. त्याची लांबी जी आहे ते 6.5 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. इतर वैशिष्ट्ये आपण पुस्तकात दिले, ते एकदा वाचून घ्या. मग सरळ सरळ तुम्हाला प्रश्न एका लाईन मध्ये विचारला जाऊ शकतो. आता जम्मू काश्मीर मधले अजून 2 प्रोजेक्ट फार महत्वाचे आहेत येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. रिसेंटली चिनाब रेल्वे पुलाचा उद्घाटन झालेलं आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल तो ठरलेला आहे. त्याची वैशिष्ट्ये सुद्धा आपण पुस्तकात दिलेली, ती वाचून घ्या. त्याच्यानंतर अंजी खाड नावाचा एक केबल स्टेड ब्रिज उद्घाटन केलेला आहे. तो सुद्धा जम्मू काश्मीर मधलाच आहे. म्हणजे भारतातील पहिला केबल स्टेड ब्रिज जो आहे अंजी खाड नावाचा, तो सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये सुरू करण्यात आला. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल तो सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये सुरू करण्यात आला. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रोजेक्ट्स महत्वाचे आहेत. आणि हा जो सोनमर्ग बोगदा आहे तो सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढची न्यूज आहे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025 संदर्भात 18वी आवृत्ती त्याची नुकतीच पार पडलेली आहे. भुवनेश्वर, ओडिशा या ठिकाणी पार पडली. ठिकाण विचारलं जाऊ शकतं. कसं आहे, या न्यूजवर सरळ एक लाईनीत प्रश्न काढायचा असेल तर कोणाच्याही डोक्यात हेच येणार की ठिकाण कुठं आहे हे विचारायचं. त्यामुळं हे लक्षात ठेवा.
18वी आवृत्ती होती. 2003 मध्ये सुरुवात पहिली जी आहे ती आवृत्ती पार पडलेली आहे. नवी दिल्लीला पहिल्यांदा ही आवृत्ती पार पडलेली होती. आता त्याची 18वी आवृत्ती भुवनेश्वरला पार पडली. 8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान पार पडली. आपण दरवर्षी 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करतो. तर त्या ह्याच्यामध्ये त्याच्या आसपासच्या कालावधीमध्ये प्रवासी भारतीय दिवसाचं अधिवेशन साजरं केलं जातं. आता 9 जानेवारी का निवडण्यात आलं, तर 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परत आलेले होते. त्याच्यामुळे 9 जानेवारी तारीख यासाठी निवडण्यात आलेली आहे. आणि जे काही प्रवासी भारतीय आहेत, परदेशात राहणारी भारतीय आहेत, त्यांचं भारताच्या विकासातील जे काही योगदान आहे त्याचा सन्मान करण्यासाठी दर 2 वर्षांनी हे अधिवेशन साजरं केलं जातं. हे लक्षात ठेवा. याची थीम जी होती ती विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान, ही 2025 ची थीम होती. यावर्षी प्रमुख पाहुणे होते क्रिस्टिन कार्ला कंगालू, त्रिनिदाद आणि टोबॅगोचे अध्यक्ष क्रिस्टिन कार्ला कंगालू हे याचे प्रमुख पाहुणे होते. परराष्ट्र मंत्रालय याचं आयोजन करतं आणि आता ओडिशामध्ये पार पडल्यामुळं ओडिशाच्या सहकार्याने परराष्ट्र मंत्रालयाने या अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. पूर्व भारतामध्ये पहिल्यांदाच हे अधिवेशन पार पडलेलं आहे. 2015 पासून दर 2 वर्षांनी हे अधिवेशन साजरं केलं जातं आणि 9 जानेवारी ही तारीख लक्षात ठेवायची, प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केली जाते. मागचं जे 17वं अधिवेशन होतं ते 2023 मध्ये पार पडलेलं होतं. मध्य प्रदेशमधील इंदौर या ठिकाणी पार पडलेलं होतं. पुढची न्यूज आहे उड्डाण यात्री कॅफे संदर्भात. भारतातलं दुसरा उड्डाण यात्री कॅफे सुरू करण्यात आलेला आहे. तो कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला, तर चेन्नई विमानतळावर याचं उद्घाटन झालेलं आहे. देशातील दुसरा उड्डाण यात्री कॅफे होता. हा नक्की उड्डाण यात्री कॅफे काय असतो, तर जे एअरपोर्टवर मिळणारे खाद्यपदार्थ आहेत ते खूप महाग मिळतात. तर ते सामान्य जनतेला परवडण्यासाठी ज्या सामान्य किमती असतील, ज्या सगळ्यांना परवडतील अशा स्वरूपाचं कॅफे दर प्रत्येक एअरपोर्टवर सुरू करण्याचं ध्येय ठेवलेलं आहे. त्याच्यातला दुसरा जो कॅफे आहे तो चेन्नई विमानतळावर सुरू करण्यात आला. पहिला जो होता तो कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता. पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी पहिला उड्डाण यात्री कॅफे सुरू करण्यात आला, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे दुसरा जो आता फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू करण्यात आला, तो चेन्नई विमानतळावर सुरू करण्यात आलेला आहे. आता हा जो कॅफे आहे याला उडान नाव देण्याचं प्रमुख कारण म्हणजे उडान नावाची एक योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी जे काही लहान लहान ठिकाणी, जे लहान लहान जिल्ह्यांच्या ठिकाणी विमानतळ आहेत त्यांचा विकास करण्यासाठी उडे देश का आम नागरिक असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. ह्या योजनेअंतर्गत उड्डाण यात्री कॅफे सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा आहे बिस्लेरी आणि ASI या 2 संस्थांमध्ये करार झालेला आहे. ASI ही गव्हर्नमेंटची संस्था आहे. बिस्लेरी हा पाण्याचा ब्रँड आहे. त्या दोघांनी एक करार केलेला आहे. अडॉप्ट अ हेरिटेज 2.0 प्रोग्राम अंतर्गत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि बिस्लेरी यांच्यामध्ये एक करार झालेला आहे. जे काही जलस्रोत आहेत, ऐतिहासिक जलस्रोत, त्यांना दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याचं कार्य बिस्लेरी करणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अडॉप्ट हेरिटेज 2.0 प्रोग्राम आणि बिस्लेरीचा नई उमेद या CSR उपक्रमाअंतर्गत हा करार करण्यात आलेला आहे. आता नई उमेद हा बिस्लेरीचा आहे, त्याचा CSR जो उपक्रम आहे त्याच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. CSR तुम्ही कन्सेप्ट इकॉनॉमिक्स मध्ये वाचलेली असेल. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. म्हणजे जे काही कॉर्पोरेट कंपन्याच असतात त्यांना एक ठराविक रक्कम सामाजिक कामासाठी राखून ठेवावी लागते. 2013चा जो कंपनी कायदा आहे त्या कायद्यानुसार जे काही कंपनीचं उत्पन्न असेल मागील 3 वर्षातलं त्यापैकी 2% रक्कम ही CSR फंड म्हणून ठेवावी लागते. मग त्या CSR फंड अंतर्गत हे असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, हे लक्षात ठेवा.
पुढचं आहे इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्सचे अनावरण करण्यात आलेलं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी 20 फेब्रुवारी 2025 रोजी वैमानिकांसाठी इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स किंवा EPL चे अनावरण केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं EPL लायसन्स क्रू साठी लागू करणारं चीन नंतर दुसरा देश ठरलेला आहे. म्हणजे यापूर्वी चीनने अशा प्रकारची लायसन्स सुविधा लागू केलेली होती फ्लाईट क्रू साठी, म्हणजे फ्लाईटमध्ये जे काही कर्मचारी असतील त्यांच्यासाठी हे लायसन्स अनिवार्य लागू केलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, भारत हा जगातला दुसरा देश ठरलेला आहे. याच्यापूर्वी चीननं लागू केलेलं होतं. पुढची न्यूज आहे आसाममधील बाथोइझम हा अधिकृत धर्म म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे. आसाममधील बोडोलँड टेरिटोरियल रिजन सरकारने विविध अर्ज फॉर्ममध्ये बाथोइझम या धर्माला अधिकृत धर्म म्हणून त्या ठिकाणी पर्याय समाविष्ट केलेला आहे. आसाममध्ये बोडोलँड टेरिटोरियल रिजन नावाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. त्या स्वायत्त प्रदेशामध्ये जे काही सरकार कार्यरत आहे, बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल अंतर्गत हे सरकार चालवलं जातं. आसाममधला जे काही ब्रह्मपुत्रा नदी आहे त्याच्या वरचे 4 ते 5 जिल्ह्यांचा या भागामध्ये समावेश होतो. तर या स्वायत्त प्रदेशाच्या सरकारने बाथोइझम या धर्माला अधिकृत त्या ठिकाणी मान्यता दिली. हा बोडो आदिवासी समुदायांचा पारंपरिक धर्म आहे. कोणत्या ठिकाणी देण्यात आलं वगैरे विचारलं जाऊ शकतं, तर आसाम राज्य लक्षात ठेवायचं आहे. आसाम राज्यामध्ये आणि बोडो आदिवासींचा हा पारंपरिक धर्म आहे. पुढची आपली न्यूज आहे CRCS चे पहिले क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आलं. CRCS म्हणजे काय, तर सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांचं कार्यालय, प्रादेशिक कार्यालय पुणे शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्यालाच सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज असं म्हटलं जातं. याचं देशातलं पहिलं प्रादेशिक कार्यालय पुणे शहरात सुरू करण्याची घोषणा अमित शहा यांनी केली. ते केंद्रीय गृहमंत्री तसेच केंद्रीय सहकार मंत्री सुद्धा आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांनी घोषणा केली. राज्यघटनेच्या कलम 243 ZHF नुसार सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक नियुक्त केले जातात. कलम लक्षात ठेवा 243 ZHF, जे आपलं 97वी घटना दुरुस्ती आहे. 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार सहकार या क्षेत्राला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. तर त्या अंतर्गत हे ZH ते ZT हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलं होतं. त्यापैकी 243 ZHF अंतर्गत सहकार संस्थांच्या केंद्रीय निबंधकाचं नेमणूक केली जातं आणि त्यांचं पहिलं प्रादेशिक कार्यालय पुणे शहरात सुरू होत आहे. पुढची न्यूज आहे मध्य प्रदेश GCC धोरण आणणारे पहिलं राज्य ठरलेलं आहे. मध्य प्रदेश हे जागतिक नवोन्मेष आणि सहकार्यासाठी एक अग्रगण्य केंद्र म्हणून राज्याला स्थान देण्यासाठी समर्पित ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरण आणणारं देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या राज्याने समर्पित ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर सुरू केलं, तर मध्य प्रदेश हे राज्य आहे. पुढची न्यूज आहे ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचं त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी 18 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील मौसम भवन या ठिकाणी भारतातील पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचं उद्घाटन केलेलं आहे. मौसम भवन या ठिकाणी IMDचं मुख्यालय आहे, भारतीय हवामान विभागाचं मुख्यालय आहे. त्याला आता 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कधी 15 जानेवारी 1875 ला IMDची स्थापना झाली. त्याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. या 150 वर्षाच्या प्रवासाचे चित्रण या म्युझियम मध्ये करण्यात आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी उद्घाटन झालं विचारलं जाऊ शकतं, नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे, लक्षात ठेवा. पुढचं आहे मोहम्मद रफी यांचं स्मारक नाणं जारी करण्यात आलेलं आहे. मोहम्मद रफी यांची जन्मशताब्दी आहे. केंद्र सरकारने त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 100 रुपयांचं स्मारक नाणं जारी केलेलं आहे. 1924 मध्ये
पंजाबमध्ये त्यांचा जन्म झाला होता. मोहम्मद रफी हे प्रसिद्ध पार्श्वगायक होते भारताचे. त्यांच्या स्मरणात 100 रुपयाचं नाणं जारी केलं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे फोय सागर तलावाचं नामकरण करण्यात आलं. राजस्थानमधील अजमेर महानगरपालिकेने हे नामकरण केलेलं आहे. फोय सागर नावाचा एक तलाव आहे, त्याचं नामकरण आता वरुण सागर अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे. तसेच किंग एडवर्ड मेमोरियल याचं नाव आता महर्षी दयानंद मेमोरियल विश्रांतीगृह असं करण्यात आलेलं आहे. कोणत्या महानगरपालिकेने केलं विचारलं जाऊ शकतं. राजस्थानमधील अजमेर यांनी केलेलं आहे. अजमेर महानगरपालिकेने नामकरण केलेलं आहे. पुढचं आहे झुमूर नृत्याचा एक जागतिक विक्रम झालेला आहे. झुमूर नृत्याचा विक्रम कोणत्या ठिकाणी झाला विचारलं जाऊ शकतं. आसाममध्ये जगातील सर्वात मोठं झुमूर हे नृत्य सादरीकरण झालेले आहे. जवळपास 7500हून अधिक नर्तकांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे. हे जे काही नृत्य आहे, पारंपरिक डान्स आहे, तो झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, आसाम, बिहार, पश्चिम बंगालमध्ये एक लोकनृत्य म्हणून त्याचं सादरीकरण केलं जातं. त्याचा जागतिक विक्रम कोणत्या ठिकाणी झाला लक्षात ठेवा. आसाममध्ये झालेला आहे आणि नृत्याचं नाव लक्षात ठेवायचंय, झुमूर असं नाव आहे. NSDC आंतरराष्ट्रीय अकादमी. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी 6 फेब्रुवारी 2025 रोजी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा या ठिकाणी NSDC आंतरराष्ट्रीय अकादमीचं उद्घाटन केलंय. आता NSDCचा लॉंग फॉर्म काय? नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ असं सुद्धा म्हणतात. 2008ला त्याची स्थापना झाली. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या आंतरराष्ट्रीय अकादमीचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असं विचारलं जाऊ शकतं. उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा या ठिकाणी या अकादमीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचा भाग आहे. देशातील पहिली पॅराग्लायडिंग स्कूल हे सुद्धा महत्वाचं आहे. पहिल्या घडामोडीवर बऱ्याचदा यापूर्वी प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर 25 जानेवारी 2025 रोजी हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग या ठिकाणी भारतातील पहिली पॅराग्लायडिंग स्कूलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. जे काही हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्खू यांनी त्याचं उद्घाटन केलं. कोणत्या ठिकाणी केलं विचारलं जाऊ शकतं. हिमाचल प्रदेश राज्य लक्षात ठेवा आणि बीर बिलिंग नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. पुढची न्यूज आहे आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाचं एक प्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आलं. IWAI इंटरनल वॉटर ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं त्याचं लॉंग फॉर्म होतो. गंगा नदीकाठी राष्ट्रीय जलमार्ग 1 किंवा NW1 वर आंतरदेशीय जलवाहतूक उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाने वाराणसी, उत्तर प्रदेश या ठिकाणी प्रादेशिक कार्य सुरू केलेलं आहे. याच्या आधी म्हणजे याच्यानंतर अजून एक आता रिसेंटली जम्मू काश्मीर मधील श्रीनगर या ठिकाणी सुद्धा एक नवीन प्रादेशिक कार्यालय या प्राधिकरणानं सुरू केलं. एक आता जे जानेवारीमध्ये सुरू केलेलं होतं वाराणसी या ठिकाणी सुरू केलं होतं. परत आता रिसेंटली जम्मू काश्मीर मधील श्रीनगर या ठिकाणी सुद्धा प्रादेशिक कार्यालय सुरू केलं. आंतरदेशीय म्हणजे जे देशाच्या अंतर्गत जलमार्ग आहेत. भारताने जवळपास 111 राष्ट्रीय जलमार्ग जाहीर केलेले आहेत. त्याच्यातला पहिला राष्ट्रीय जलमार्ग हा गंगा नदीवर सुरू करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याचं प्रादेशिक कार्यालय वाराणसी या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. याचे इतर जर प्रादेशिक कार्यालय विचारात घेतली तर गुवाहाटी, पटना, कोची, भुवनेश्वर आणि कोलकाता या ठिकाणी सुद्धा आहेत. तर वाराणसी आणि आता परत श्रीनगर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पुढची न्यूज आहे लोक संवर्धन पर्व 2025 संदर्भात एक कार्यक्रम
आयोजित करण्यात आलेला होता. कोणी केला तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयातर्फे नवी दिल्ली या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. 17 जानेवारी तो 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान लोकसंवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. याची दुसरी आवृत्ती होती. पहिली आवृत्ती 2024 मध्ये पार पडलेली आहे. तर असं विचारलं जाऊ शकतं की लोकसंवर्धन पर्व 2025चं या कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं, तर नवी दिल्ली हे ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढची आपली न्यूज आहे केंद्रीय तंबाखू संशोधन संस्थेचं नामकरण करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेची ही संस्था आहे. ICAR अंतर्गत स्थापन केलेली. जानेवारी 2025 पासून त्याचं नाव बदलून राष्ट्रीय व्यावसायिक कृषी संशोधन संस्था असं करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला नाव काय होतं, केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था होतं. आता नवीन नाव काय असणार आहे, राष्ट्रीय व्यावसायिक कृषी संशोधन संस्था. राजमहेंद्रवरम आंध्र प्रदेश या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे. राजमुंद्री सुद्धा म्हटलं जातं. पारंपरिकपणे राजमुंद्री म्हणून सुद्धा हे ठिकाण ओळखलं जातं, पण ऑफिशियली त्याचं नाव राजमहेंद्रवरम असं आहे. तर केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था लक्षात ठेवा. त्याचं नामकरण आता राष्ट्रीय व्यावसायिक कृषी संशोधन संस्था झालेलं आहे. आंध्र प्रदेशातील राजमुंद्री किंवा राजमहेंद्रवरम या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा हा जो भाग आहे तंबाखू उत्पादनामध्ये भारतामध्ये आघाडीवर आहे, त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली. याची स्थापना जी आहे ती 1947 मध्ये झालेली होती. ठीक आहे. पुढचं आहे वर्ल्ड मॉन्युमेंट्स वॉच 2025 संदर्भात न्यूज आहे. न्यूयॉर्क स्थित वर्ल्ड मॉन्युमेंट्स फंडने काही स्थळांचा त्या यादीमध्ये समावेश केलेला आहे. त्या संदर्भात न्यूज आहे. न्यूयॉर्क हे अमेरिकेतील शहर आहे. त्या ठिकाणी असलेल्या वर्ल्ड मॉन्युमेंट्स फंडने जानेवारी 2025 मध्ये मुसी नदीकाठच्या ऐतिहासिक इमारतींचा वर्ल्ड मॉन्युमेंट्स वॉच मध्ये समावेश केलेला आहे. हैदराबाद या शहरातून ही वाहणारी मुसी नदी आहे. त्या ठिकाणी जे काही ऐतिहासिक इमारती आहेत, मग तेलंगणाची उच्च न्यायालयाची इमारत आहे, स्टेट सेंट्रल लायब्ररी आहे, ब्रिटिश लायब्ररी आहे, उस्मान जनरल हॉस्पिटल आहे, जे काही ऐतिहासिक स्थळ आहेत त्यांचा समावेश या यादीमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर गुजरातमधील भुज हिस्टॉरिक वॉटर सिस्टीमचा देखील ह्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. जलसंकट आणि हवामान बदलांमुळे जोखीम असलेल्या 25 स्थळांची यादी या संस्थेने जाहीर केली. त्या 25 स्थळामध्ये भारतातील 2 स्थळांचा समावेश झाला. एक आहे तेलंगणातील मुसी नदीकाठीच्या जे काही ऐतिहासिक स्थळ आहेत ते. दुसरं आहे गुजरातमधील भुज हिस्टॉरिक वॉटर सिस्टीम, त्याचा देखील त्या ठिकाणी समावेश करण्यात आला. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढची आपली न्यूज आहे भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल. त्याचं आत्ता रिसेंटली उद्घाटन झालेलं आहे. चीना रेल्वे ब्रिजचं जे झालं होतं उद्घाटन त्याच वेळी झालेलं आहे. तर भारतीय रेल्वेने आंजी खाड पुलावरून रेल्वे इंजिन चालून यशस्वी चाचणी त्यावेळी घेतलेली होती. आता पूर्णपणे तो कार्यरत झालेला आहे. अंजी नावाची नदी आहे, चिनाब नदीची उपनदी. त्या नदीवर हा केबल स्टेड ब्रिज जो आहे तो बांधण्यात आला. जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प आहे. चिनाब रेल्वे ब्रिज सुद्धा रियासी जिल्ह्यामध्येच आहे. आपण मागे डिस्कशन घेतलेलंच आहे याच्याबद्दल. हा भारतातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे. ठीक आहे, भारतातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे. रस्त्यावरचे भरपूर पूल ऑलरेडी उद्घाटन झालेले आहेत, पण रेल्वेसाठीचा केबल स्टेड ब्रिज म्हणजे पूर्ण केबलने तो हे केलेला असतो, सपोर्ट दिलेला असतो त्याला, त्यामुळे केबल स्टेड ब्रिज असं म्हणतात. नाव त्याचं लक्षात ठेवायचं, अंजी खाड. अंजी हे नदीचं नाव आहे, चिनाब नदीची उपनदी. उधमपूर श्रीनगर बारामुल्ला ह्या रेल्वे लिंक प्रकल्पाचा हा भाग आहे. अंजी नदीच्या पात्रापासून 331 मीटर उंचीवर आहे. याला खरा अभियांत्रिकी चमत्कार म्हणून या प्रकल्पाचं वर्णन केलं जातं. याची लांबी 473.25 मीटर आहे. चिनाब रेल्वे पुलानंतर हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच रेल्वे पूल आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. चिनाब हा जगातला
सगळ्यात उंच रेल्वे पूल ठरलेला आहे. पण भारतातला चीनानंतर दुसरा सर्वात उंच रेल्वे पूल कुठला आहे, तर हा आंजी खाड रेल्वे पूल आहे. हे लक्षात ठेवा. थोडंसं फॅक्च्युअल माहिती आहे, परत त्याचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं न्यूज आहे, पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय सुरू करण्यात आलेलं आहे, सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जन्मस्थान असलेल्या गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या ठिकाणी देशातील पहिलं पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय किंवा आर्किओलॉजिकल एक्सपिरियन्स म्युझियम असं त्याला म्हणतात, लवकरच तयार होणार आहे. कोणत्या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा, वडनगर. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जन्म ठिकाण आहे, त्यामुळे हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणी सुरू होणार आहे. 298 कोटी रुपये खर्चून याचं 4 मजल्यांचं हे संग्रहालय असून 12,500 चौरस मीटरच्या परिसरामध्ये त्याचा विकास करण्यात येणार आहे. ठिकाण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवायचं आहे. IIT रुरकीने केलेल्या अभ्यासामध्ये अलकनंदा नदी ही असुरक्षित असल्याचं समोर आलेलं आहे. उत्तराखंडमधील अलकनंदा नदी भूस्खलन प्रेरित नैसर्गिक धरणांसाठी अत्यंत असुरक्षित असल्याचा अहवाल IIT रुरकी या संस्थेने केलेल्या याच्यातनं आलेला आहे. अलकनंदा नदी तुम्हाला माहिती आहे, अलकनंदा आणि भागीरथी या 2 नद्यांचा संगम होतो आणि तिथून पुढे गंगा नदी ओळखली जाते. अलकनंदा ही गंगा नदीच्या 2 मुख्य प्रवाहापैकी एक आहे, दुसरी आहे ती भागीरथी आहे. गढवाल हिमालयातील सतोपंत आणि भगीरथ खारक हिमनद्यांपासून उगम पावते. देवप्रयाग येथे त्या 2 प्रवाहांचा संगम होतो आणि तिथून पुढे गंगा नदी म्हणून ओळखली जाते. काही नवीन रेल्वे विभागाचं त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, त्या संदर्भात पुढची आपली न्यूज आहे. जम्मू रेल्वे विभाग हा 69वा रेल्वे विभाग आणि ओडिशातील रायगड रेल्वे विभाग 70वा रेल्वे विभाग ठरलेला आहे. या दोन्हीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. देशात एकूण 17 रेल्वे झोन आहेत. झोन वेगळा आणि हे विभाग वेगवेगळे आहेत. एकूण 17 रेल्वे झोन आहेत, त्याच्यामध्ये आता 70 डिव्हिजन्स तयार झालेले आहेत. तर 69वा डिव्हिजन जो आहे रेल्वे जम्मू रेल्वे विभाग हा तयार करण्यात आला आणि 70वा डिव्हिजन आहे तो रायगड रेल्वे विभाग. रायगड आपल्या महाराष्ट्रातलं रायगड जिल्हा आहे, तर हे ओडिशामधलं ठिकाण आहे रायगड, त्या ठिकाणी हा रेल्वे विभाग सुरू करण्यात आलेला आहे. दुसरी एक प्रवासी भारतीय एक्सप्रेस नावाची नवीन रेल्वे सुरू केलेली आहे भारत सरकारने, त्या संदर्भात पुढची न्यूज आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला याचा. विशेष ही पर्यटन केवळ प्रवासी भारतीयांसाठी म्हणजे 45 ते 65 वर्ष वयोगटातील PIOs प्रवासी भारतीयांसाठी ही रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. 9 जानेवारी 2025 पासून नवी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्टेशन पासून देशभरातील वेगवेगळ्या भागाला ती रेल्वे भेट देणार आहे. आता हे आपण बघितले की प्रवासी भारतीय दिन साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून आले होते, त्याच्यामुळं 9 जानेवारीला याची सुरुवात झाली वगैरे. ठीक आहे. पुढची न्यूज आहे रॅपिड रेल ट्रान्झिशन सिस्टीम. महत्वाचा प्रोजेक्ट आहे. भारतातला पहिला रॅपिड रेल ट्रान्झिशन सिस्टीम नवी दिल्ली ते उत्तर प्रदेशमध्ये मेरठ दक्षिण ते नवी दिल्लीतील जंगपुरा या 2 स्थानकादरम्यान सुरू करण्यात आलेली आहे. त्याला नमो भारत ट्रेन असं नाव देण्यात आलं. 5 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील न्यू अशोकनगर आणि उत्तर प्रदेशातील साहिबाबाद दरम्यानचा 13 किलोमीटर लांबीचा जो काही प्रोजेक्ट होता रॅपिड रेल ट्रान्झिशन सिस्टीम किंवा त्याला RRTS म्हणतात किंवा आता त्याला नमो भारत ट्रेन असं सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन झालेलं आहे. 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांनी दिल्ली ते मेरठ दरम्यानचा हा जो RRTS प्रोजेक्ट आहे किंवा कॉरिडॉर आहे त्याची पायाभरणी केली होती. जवळपास 30,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्या पूर्ण प्रकल्पाची लांबी जर बघितली तर 82.15 किलोमीटरची लांबी आहे. ती सुरुवात कुठून होणार होतं, दिल्लीतील जंगपुरा ते मेरठ मधील उत्तर प्रदेशातील मेरठ साऊथ इथपर्यंत त्याचा विस्तार आहे.
तर हा प्रोजेक्ट सुद्धा महत्वाचा आहे. देशातला पहिलाच RRTS प्रोजेक्ट आहे, त्याला वंदे भारत असं नाव देण्यात आलेलं आहे. समुद्रावरील पहिला काचेचा पूल, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी डिसेंबर 2024 मध्ये या पुलाचं उद्घाटन केलं. कोणत्या ठिकाणी केलं हे लक्षात ठेवायचंय. कन्याकुमारी या ठिकाणी तिरुवल्लुवर यांचा पुतळा आणि विवेकानंद रॉक मेमोरियल यांना जोडणार आहे. आता तिरुवल्लुवर हे तमिळ कवी आहेत, त्यांचा एक पुतळा आहे कन्याकुमारी येथे या ठिकाणी, आणि विवेकानंद रॉक मेमोरियल या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तिरुवल्लुवर पुतळ्याच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी समारंभाचा भाग म्हणून त्या पुतळ्याला बुद्धीचा पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ विजडम असं नाव देण्यात आले, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तिथं ऑलरेडी पुतळा आहे. जानेवारी 2000 साली त्याचं अनावरण करण्यात आलं, त्याचं नामकरण मात्र आता यावेळेस करण्यात आलं. त्याला बुद्धीचा पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ विजडम असं नाव देण्यात आलं, हे लक्षात ठेवा. आणि समुद्रावरील पहिला काचेचा पुतळा जो आहे, पूल जो आहे, तो कन्याकुमारी या ठिकाणी सुरू करण्यात आला, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढची न्यूज आहे, नवीन जिल्ह्याची निर्मिती गुजरातमध्ये झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, बनासकांठा जिल्ह्याचं विभाजन करून वाव थराड नावाचा एक नवीन जिल्हा त्या ठिकाणी तयार करण्यात आला. बनासकांठा या जिल्ह्याचं विभाजन करून वाव थराड नावाचा जिल्हा तयार करण्यात आला. हा गुजरातमधील 34वा जिल्हा ठरलेला आहे. पुढची न्यूज आहे, छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला पेंगॉंग सरोवराजवळ. लडाख मधलं हे सरोवर आहे, पेंगॉंग स्तो म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 14,300 फूट उंचीवर पेंगॉंग स्तो सरोवराच्या किनाऱ्यावर भारतीय लष्करातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. आपण सुरुवातीलाच बघितले की अजून एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता. तो कुठं? जपानमधील टोकियो या शहरामध्ये उभारण्यात आला होता. आता त्याच्याशी संबंधित पुढची न्यूज आहे, लडाखमध्ये पेंगॉंग स्तो किंवा पेंगॉंग सरोवर या ठिकाणी भारतीय लष्करातर्फे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. पुढची न्यूज आहे, बेळगाव काँग्रेस अधिवेशनाला 100 वर्ष पूर्ण झाले. 1924 मध्ये कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. त्याची शताब्दी 26 ते 27 डिसेंबर 2024 रोजी बेळगावी या ठिकाणी साजरी करण्यात आली. 39व अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन होतं. महात्मा गांधी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. एकमेव अधिवेशन होतं काँग्रेसचं त्या काळातलं, ज्याचं अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषवलेलं होतं. तर लक्षात ठेवायचं, 39व अधिवेशन होतं, महात्मा गांधी अध्यक्ष होते आणि बेळगाव या ठिकाणी हे अधिवेशन पार पडलेलं होतं. त्याला आता 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुढची न्यूज आहे, वाजपेयी यांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे. डिसेंबर 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ या ठिकाणी कुडिया घाट येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी केलं अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लखनौ या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. देशातील पहिलं शून्य कचरा विमानतळ ठरलेलं आहे मध्य प्रदेशमधील देवी अहिल्याबाई होळकर इंदोर विमानतळ हे देशातील पहिलं शून्य कचरा विमानतळ ठरलेलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी 3000 चौरस फूट मटेरियल रिकव्हरी सुविधेचं उद्घाटन केलेलं आहे. त्या अनुषंगाने इंदोर विमानतळ हे देशातलं पहिलं शून्य कचरा विमानतळ ठरलं, हे लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे, नवी दिल्ली विमानतळासंदर्भात 150 गंतव्य स्थानांना जोडलेलं पहिलं विमानतळ ठरलेलं आहे. म्हणजे 150 डेस्टिनेशनला जोडलेलं हे पहिलं भारतीय विमानतळ ठरलेलं आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने 16 डिसेंबर 2024 रोजी ही माहिती दिली. नवी दिल्ली विमानतळ 150 गंतव्य स्थानांना जोडणारं देशातलं पहिलं विमानतळ ठरले. थायलंडच्या एअर आशिया एक्स ने दिल्ली आणि बँकॉक डॉन मुआंग म्हणजे बँकॉक शहरातलं डॉन मुआंग विमानतळ आहे
त्या ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली. दिल्ली हे या विमानतळाशी जोडले गेलेलं दिल्ली विमानतळाशी जोडले गेलेलं हे जे ठिकाण आहे बँकॉक डॉन मुआंग हे 150वं ठिकाण ठरलेलं आहे. पुढची न्यूज आहे, जगातील सर्वात मोठं संग्रहालय भारतामध्ये उभारलं जात आहे. त्या संदर्भात पॅरिसमधील लुव्रे नावाचा जो संग्रहालय आहे त्याच्या धर्तीवरती भारतामध्ये संग्रहालय उभारलं जाणार आहे. त्यासाठी भारताने फ्रान्स या देशासोबत करार केला. नवी दिल्लीमध्ये हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्याला युगयुगीन भारत असं नाव दिलेलं आहे. जगातील सर्वात मोठे हे संग्रहालय ठरणार असून सामंजस्य कराराद्वारे फ्रान्स म्युझियम डेव्हलपमेंट केंद्रीय संस्कृती मंत्रालयासोबत सहयोग केलेला आहे. लक्षात ठेवा कुठं उभारणार आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. त्याचं नाव काय आहे, युगयुगीन भारत. कोणाच्या सहकार्याने किंवा कोणासोबत करार केला त्यासाठी, तर फ्रान्स या देशासोबत करार केलेला आहे. फ्रान्स मध्ये पॅरिस नावाचं जे काही शहर आहे त्या ठिकाणी लुव्रे हे संग्रहालय त्याच्या धर्तीवर हे भारतामध्ये उभारलं जाणार आहे. पुढचं आहे, भूविज्ञान संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील व्हिक्टोरिया मार्केट बिल्डिंग या ठिकाणी अत्याधुनिक भूगर्भीय सर्वेक्षणाच्या भूविज्ञान संग्रहालयाचे किंवा जिओ सायन्स म्युझियमचं उद्घाटन करण्यात आलं. कोणत्या ठिकाणी करण्यात आलं विचारलं जाऊ शकतं. तत्कालीन भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी डिसेंबर 2024 मध्ये उद्घाटन केलेलं आहे. जगदीप धनखड यांनी आता रिसेंटली राजीनामा दिलेला आहे. त्या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर माहिती 38व्या अंकात दिली, तिथून तुम्ही वाचून घेऊ शकता. तर ग्वाल्हेर या ठिकाणी भूविज्ञान संग्रहालयाचे किंवा जिओ सायन्स म्युझियमचं उद्घाटन करण्यात आलं, हे लक्षात ठेवायचं आहे. पहिलं एकात्मिक कचरा व्यवस्थापन शहर या संदर्भात पुढची न्यूज आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर मधील सुथनी या गावामध्ये 40 एकर जागेवर भारतातील पहिले एकात्मिक कचरा व्यवस्थापन शहर आणि शिक्षण केंद्र उभारलं जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी सुथनी या गावात हे केंद्र उभारलं जाणार आहे. पुढची न्यूज आहे, वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी वल्लभभाई पटेल यांच्या 11 फूट उंचीच्या पुतळ्याचं अनावरण केलं. सरळ कोणत्या ठिकाणी केलं अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे, उबर शिकारा एक जलवाहतूक सेवा त्यांनी सुरू केलेली आहे. तुम्ही उबर ही टॅक्सी सेवा ऐकलेली असेल, उबर कंपनी ऑनलाईन टॅक्सी बुकिंग संदर्भात. तर त्याच कंपनीने शिकारा नावाची जी बोट आहे, दाल सरोवर श्रीनगर मधलं, त्या ठिकाणी शिकारा नावाच्या बोटची जलवाहतूक सेवा सुरू केलेली आहे. श्रीनगर मधील दाल सरोवरामध्ये उबर या कंपनीनं आशियातील पहिली जलवाहतूक सेवा सुरू केलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. यामुळे वापरकर्त्यांना उबर डिजिटल ऍपद्वारे शिकारा राईड्स बुक करता येणार आहेत. छोट्या बोट्स असतात, त्याच्यामधून बरेच पर्यटक किंवा प्रवासी प्रवास करत असतात. कोणत्या ठिकाणी सुरू केली हे लक्षात ठेवा. श्रीनगर मधलं जे काही दाल सरोवर आहे त्या ठिकाणी सुरू केली आणि अशातली ही पहिली जलवाहतूक सेवा आहे. पुढची न्यूज आहे, गेटवे ऑफ इंडियाला 100 वर्ष पूर्ण झाले. मुंबई शहरातलं जे काही गेटवे ऑफ इंडिया स्मारक आहे त्याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. इंडिया गेट नवी दिल्लीला आहे आणि गेटवे ऑफ इंडिया मुंबईला आहे, हे लक्षात ठेवा. 4 डिसेंबर 1924 त्याचं उद्घाटन झालं होतं आणि 4 डिसेंबर 2024 त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी 1911 मध्ये भारत भेटीवर आले असताना त्याच्या स्मरणार्थ हे गेटवे ऑफ इंडिया त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. इंडो सारासेनिक शैलीमधलं बांधकाम आहे. बेसाल्ट खडकामधून दगडांपासून त्याची निर्मिती झाली. 31 मार्च 1911 मध्ये त्याची पायाभरणी झालेली होती. मुंबईचा ताजमहल म्हणून सुद्धा या गेटवे ऑफ इंडियाला ओळखलं जातं. देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज सुरू झाला. पुढची न्यूज आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. हे सुद्धा रामेश्वरम या ठिकाणी
पंबन पूल किंवा पंबन पूल असं त्याला म्हटलं जातं, त्या ठिकाणी देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल सुरू झालेला आहे. म्हणजे खालून जहाज जात असताना तो लिफ्ट होणारा किंवा उचलला जाणारा तो रेल्वे पूल आहे. कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला तर रामेश्वरम या ठिकाणी पांबन पूल असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. पांबन बेटावरील रामेश्वरमला मुख्य भूमीवरील मंडपम नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी हे जोडणारा पूल आहे. अंदाजे 535 कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च आला होता आणि रेल विकास निगम लिमिटेड यांनी हा पूल बांधलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आज प्रादेशिक आणि राष्ट्रीय घडामोडी बघितलेल्या आहेत. या ठिकाणी आपला सगळ्या घडामोडी संपलेल्या आहेत. येणाऱ्या ज्या काही परीक्षांची तुम्ही तयारी करता, येणारी आता सप्टेंबर मधले गटकची मुख्य परीक्षा असेल किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल सप्टेंबर मधली, त्याच्यानंतर नोव्हेंबर मध्ये होणारे ग्रुप सी आणि ग्रुप बी ची पूर्व परीक्षा असेल, त्याची जर तयारी करत असाल तर आपल्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचे 3 अंक सध्या मार्केटमध्ये अवेलेबल झाले. त्या परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचे असे अंक आहेत. 38वा अंक आता नुकताच प्रकाशित झाला, हा अंक सर्वत्रच उपलब्ध आहे. त्याचबरोबर 37वा आणि 36वा अंक सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये इझिली भेटून जाईल. 36व्या अंकामध्ये 1 डिसेंबर 2024 पासून 28 फेब्रुवारी 2025 दरम्यानच्या घडामोडी आहेत. त्याच्यानंतर 37व्या अंकामध्ये 1 मार्च पासून 10 मे 2025च्या घडामोडी आहेत. त्याच्यानंतर आता जो 38वा अंक आलेला आहे त्याच्यामध्ये 11 मे पासून ते 31 जुलै पर्यंतच्या घडामोडीचा समावेश आहे. हे तिन्ही पुस्तकं तुमच्याकडे नसतील तर आत्ताच घ्या, कारण येणाऱ्या परीक्षांमध्ये यामधून प्रश्न नक्की तुम्हाला दिसणार आहेत. ठीक आहे, आपला पुढचा टॉपिक असणार आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.